मैत्रिणी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मैत्रिणी उद्या आहे सोमवार. प्रथम तर तुम्हा सगळ्यांना श्री शिवाय नमस्तुभ्यम. मैत्रिणी उद्या आहे सोमवार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की पशुपती व्रत कसं करावं आणि का करावं हा मी शॉर्ट व्हिडिओ बनवला होता. पण या व्हिडिओमध्ये मैत्रिणी मी तुम्हाला पूजाविधी काय आहे, त्याचे नियम काय आहेत आणि पशुपती व्रत कसं करायचं आहे हे तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. तर मैत्रिणी पशुपती व्रत हे खूपच प्रभावी आणि प्रभावशाली व्रत आहे. कसलीही कोणतीही इच्छा असो आपल्या मनातली ती 100% पूर्णच होते. मैत्रिणी नक्कीच तुम्ही पशुपती व्रताचा अनुभव घेऊन पहा. मैत्रिणी पशुपती व्रत हे कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही सोमवारी पहिल्या सोमवारी आपण सुरू करू शकतो. मैत्रिणी जानेवारी महिना आहे आणि 2025 हे नवीन वर्ष आहे. तर या नवीन वर्षामध्ये खरंच तुम्ही आपल्या मनातली कोणतीही इच्छा असो ती इच्छा पूर्ती होण्यासाठी तुम्ही नक्कीच पशुपती व्रत सुरू करा. मैत्रिणी उद्या आहे सोमवार. तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही उद्याच्या सोमवारपासून केलं तरीही काहीच अडचण नाही. मैत्रिणी पशुपती व्रत हे कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. पशुपती व्रत हे 5 सोमवारचं व्रत आहे. यामध्ये 5 सोमवारमध्ये मैत्रिणींनो काही अडीअडचणी आल्या, आपण गावी गेलो किंवा काही मासिक धर्माची अडचण आली किंवा कोणतीही अडचण आली तर आपण ते सोमवार आपण सोडून पुढचा सोमवार करायचा आहे. उपवासाचं व्रत करायचं आहे. फक्त पूजाविधी काय आहे तो करायचा नाही. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे 5 सोमवारचं व्रत करायचं आहे. तर त्यामध्ये कोणते कोणते नियम आहेत तर आपण एक तर महिना जोपर्यंत आपले हे पशुपती व्रत सुरू आहेत तोपर्यंत जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही हे नॉनव्हेज पूर्णपणे बंद ठेवायचं आहे आपलं व्रत पूर्ण होईपर्यंत. त्याचबरोबर मैत्रिणींनो नियम काय फार जास्त कडक नाही आहेत. आपण जशी रोज महादेवाची शंकर भगवानांची पूजा करतो यथाशक्ती मंदिरात जाऊन त्याच पद्धतीने आपल्याला सकाळची पूजा करायची आहे. एवढंच आहे की 5 सोमवार जोपर्यंत आपलं व्रत आहे चालू तोपर्यंत आपल्याला मंदिरामध्ये 2 वेळा जायचं आहे, सकाळी आणि सायंकाळी. तर मैत्रिणी सकाळी जाताना आपल्याला पूजाविधी काय आहे तो मी तुम्हाला प्रथम सांगणार आहे. पूजेची जे ताट आहे ते आपण जे तयार करतो तर त्या पूजेच्या ताटामध्ये आपल्याला आपल्या विभूती, त्याचबरोबर चंदनाचा टिका, त्याचबरोबर आपल्याला एक लोटा जल घ्यायचा आहे. त्याचबरोबर अभिषेकसाठी दूध, पंचामृत घ्यायचं आहे आणि फुलवात घ्यायची आहे शुद्ध तुपातली. त्याचबरोबर माचीस आणि जे फुलं पांढरे कलरचे, विशेष करून धोत्र्याचं फुल तुम्हाला शक्य झाल्यास मिळालं आणि फळ तर ते खूपच छान आहे, खूपच चांगली गोष्ट आहे. नाहीच मिळालं तर तुमच्याजवळ जे शक्य असतील ते फुलं तुम्ही घ्या. आणि बेलपानं पण आपल्याला घ्यायची आहेत. तर मैत्रिणी सोमवारी बेलपत्री तोडायची नाही तर आपण रविवारीच बेलपत्रे आणून ठेवायचे आहेत. अशा पद्धतीने पूजाविधीसाठी जे जे साहित्य सकाळच्या पूजेसाठी लागतं ते सगळं साहित्य तुम्हाला ताटामध्ये घ्यायचं आहे. आणि सकाळच्या पूजेसाठी आपल्याला सकाळी जायचं आहे. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला शंकर भगवानांना प्रार्थना करायची आहे की हे भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की माझं हे व्रत मी खूप मनापासून केलेलं आहे आणि माझा पहिला सोमवार आहे आणि माझी मनातली इच्छा पूर्ण करा आणि त्यासाठी मी हे व्रत केलेलं आहे. शंकर भगवानांना आपण प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर मैत्रिणींनो पूजाविधी करताना आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला पाणी जे आहे शंकर भगवानांचं 1 लोटा जल तर त्यामध्ये आपल्याला शक्य झाल्यास अत्तरही तुम्ही टाकू शकता. त्यामध्ये मित्रांनो अत्तर टाकायचं आहे आणि आपल्याला जलाभिषेक करायचा आहे. दूध घेऊन गेल्याच्या नंतर, पंचामृत घेऊन गेल्याच्या नंतर प्रथम पंचामृताचा दुधाचा अभिषेक करायचा, त्यानंतर जलाभिषेक करायचा. शंकर भगवानांची यथाशक्ती पूजा करायची. आपल्याला विभूती लावून घ्यायची आहे. त्याचबरोबर चंदनाचा टिका लावायचा आहे. बेलपत्रे अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर मैत्रिणी फुलं अर्पण करायचे आहेत. शक्य झाल्यास तुम्हाला 108 बेलपत्रे अर्पण करा, नाहीतर मग 108 तांदूळाचे दाणे जरी तुम्ही अखंड तांदूळाचे दाणे तुटलेले घ्यायचे नाहीयेत असे ते अखंड तांदूळाचे दाणे 108, त्याचबरोबर किंवा मग अखंड मूग असतात ते जरी 108 तुम्ही घेतले तरीही चालेल. आणि आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम असा जप मंत्र उच्चारण करून आपल्याला हे बेलपत्रे किंवा जे तांदूळाचे दाणे आहेत किंवा मुगाचे दाणे आहेत तुम्हाला जे शक्य आहे 108 मिळणं तर ते तुम्ही अर्पण करायचे आहेत आपल्या शिवलिंगावर. त्याचबरोबर मैत्रिणी जलाभिषेक झाला, चंदनाचा लेप तिलक झाला, त्याचबरोबर विभूतीचा आपण लावून घेतली. त्याचबरोबर मैत्रिणी सुरुवातीला प्रथम कोणतीही पूजा करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर आपलं जी फुलवात नेलेली आहे ती थोडेसे तांदूळ टाकून ती वात आपल्याला प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि मग त्या प्रज्वलित केलेल्या वातीच्या साक्षीनेच आपल्याला सगळी पूजा यथाशक्ती करायची आहे. तर सकाळची पूजा झाल्याच्या नंतर मित्रांनो जे ताट आपण बनवलेलं आहे पूजेचं ते ताट आपण घरी घेऊन आल्याच्या नंतर तसंच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी परत त्याच ताटामध्ये आपल्याला संध्याकाळची पूजा काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते ताट तसंच ठेवायचं आहे सकाळच्या पूजेचं
आणि मग संध्याकाळी काय करायचं आहे तर त्याच पूजेच्या ताटामध्ये आपल्याला कणकेचे 6 दिवे तयार करायचे आहेत. प्रथम कणकेचे दिवे करताना कणकेमध्ये मीठ टाकायचं नाही, तर बिना मिठाचेच कणकेचे छोटे छोटे आपल्याला दिवे 6 करून घ्यायचे आहेत. त्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला प्रसाद करायचा आहे. आपण जो प्रसाद पहिल्या सोमवारी करू तर तोच प्रसाद आपल्याला 5ही सोमवारी करायचा आहे. तर त्या प्रसादाचे आपल्याला 3 भाग करून म्हणजे प्रसादाचे 3 भाग घ्यायचे आहेत. आणि काय करायचं आहे तर आपलं जे पूजेचं सकाळचं ताट आहे त्याच ताटामध्ये 6 दिवे ठेवायचे आहेत, प्रज्वलित करायचे नाही, फक्त मांडून घ्यायचे. त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं, वाती टाकायच्या आणि ते दिवे साही पण आपण ताटामध्ये ठेवायचे. त्याचबरोबर जो प्रसाद आहे वाटीमध्ये तो आपण बनवून घ्यायचा आहे. त्याचे 3 भाग आपण मंदिरात गेल्यावरच करायचे आहेत. त्याच्यानंतर ते 3 भाग करायचे, ते ताटामध्ये ठेवायचं, प्रसाद ठेवायचा, त्याचबरोबर दिवे ठेवायचे आणि जल घेऊन जायचं आहे. संध्याकाळी पूजेसाठी पण आपल्याला थोडंसं जल लागणार आहे. मैत्रिणी, अशा पद्धतीने आपण हे ताट घेऊन जायचं आहे परत संध्याकाळी प्रदोषकाळी मंदिरामध्ये. त्यानंतर मित्रांनो दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे, फक्त फलाहार करायचा आहे आपल्याला. म्हणजे तुम्हाला शक्य झाल्यास निरंकार करा, नाही शक्य झाल्यास तुम्ही फलाहार दूध घेतलं तरीही चालेल. अशा पद्धतीने हा आपल्याला उपवास करायचा आहे. त्यानंतर हे संध्याकाळच्या पूजेसाठी ते ताट आपल्याला दिवे आणि प्रसाद ठेवलेलं परत मंदिरामध्ये प्रदोषकाळी घेऊन जायचं आहे. परत आपल्याला जलाभिषेक थोडासा करायचा आहे महादेवाला, शंकर भगवानांना, आणि परत आपल्याला यथाशक्ती पूजा करायची आहे. आणि जे दिवे आपण 6 घेतलेले आहेत कणकेचे, ते 6 पण दिवे आपल्याला शंकर भगवानांच्या समोर ठेवायचे आहेत. ताटातून आपल्याला मंदिरामध्ये शंकर भगवानांच्या समोर ठेवायचे आहेत, शिवलिंगाच्या समोर. त्यानंतर मित्रांनो ते 6 पण दिवे आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्यातले 5च दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. आणि एक जो 6वा दिवा आहे तोही तिथे ठेवायचा मंदिरामध्ये आणि परत उचलून तो प्रज्वलित करायचा नाही, तो उचलून परत आपल्या ताटामध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर प्रसादही आपल्याला काय करायचं आहे, 3ही भाग जे आहेत प्रसादाचे ते 3ही भाग आपल्याला शंकर भगवानांच्या समोर मांडायचे आहे. देवाला नैवेद्य दाखवायचा आहे, पाणी फिरवायचं आहे आणि त्याच्यामधले 2 भाग देवाजवळच ठेवायचे आहेत शिवलिंगाजवळ आणि 1 भाग आपल्याला उचलून आपल्या ताटामध्ये परत घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही संध्याकाळची पूजा झाली. आणि शंकर भगवानांना प्रार्थना करायची की हे भगवान शंकरा, माझी जी इच्छा आहे, मनातली जी माझी मनोकामना आहे ती माझी पूर्ण होऊ दे. मी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने तुझं व्रत करत आहे. अशा पद्धतीने आपण प्रार्थना करायची आहे आणि परत आपण ते ताट उचलून घेऊन घरी यायचं आहे. घरी येताना आपल्याला घरात प्रवेश करण्याच्या अगोदर उजव्या हाताला आपल्याला जो दिवा आहे ताटामध्ये घेतलेला, जो प्रज्वलित केलेला नाही, तो प्रज्वलित करायचा आहे. कुठे तर आपल्या उंबऱ्याच्या जवळ, आपल्या उजव्या हाताच्या उजव्या हाताला जो कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये उंबऱ्याच्या जवळ आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यावेळी आपल्या शंकर भगवानांना प्रार्थना करायची काय आहे की हे भगवान शंकरा, मी जे माझ्या इच्छेसाठी संकल्पपूर्वक तुमचं जो व्रत करत आहे त्याचं मला फळ द्या आणि माझी इच्छा पूर्ण करा. अशा पद्धतीने आपण प्रार्थना करून मग दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मगच आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे. तर हे झालं पहिल्या सोमवारचं. अशा पद्धतीने आपल्याला 4 म्हणजे 5ही सोमवार अशा पद्धतीनेच आपल्याला पूजा करायची आहे. आणि संध्याकाळी उपवास सोडताना आपण पहिला घास काय खायचा आहे तर प्रसादाचा. जो प्रसाद आपण मंदिरातून आणलेला आहे तर तो प्रसादाचे प्रथम पहिला घास प्रसादाचा खायचा आहे आणि नंतर मग आपण जे काही घरात जेवण बनवलेलं आहे ते जेवण खाऊन आपण उपवास सोडायचा आहे. अशा पद्धतीने हे व्रताची सुरुवात आहे. पहिला, दुसरा, तिसरा असे 5ही सोमवार अशा पद्धतीनेच पूजा करायची आहे आपल्याला. पण 5व्या सोमवारी आपलं उद्यापन असल्यासारखं उद्यापनच असतं ते. तर 5व्या सोमवारी आपल्याला काय करायचं आहे, फक्त शंकर भगवानांना नारळ, खडीसाखर अशा पद्धतीने हे अर्पण करायचं आहे 5व्या सोमवारी. आणि ही सगळी पूजा जशी आहे तशीच करायची आहे, काहीच अडचण नाही. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने हे व्रत आहे. शेवटच्या सोमवारी काय करायचं आहे, फक्त 11 रुपये आणि किंवा 21 रुपये, 51 रुपये तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे पैसे, त्याचबरोबर 1 नारळ आणि खडीसाखर आपल्याला शंकर भगवानांना अर्पण करायचे आहे शेवटच्या 5व्या सोमवारी. अशा पद्धतीने हे पशुपती व्रत आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला करण्यासाठी काहीच अवघड नाहीये. खूप सोपं आणि साधं व्रत आहे हे. तुम्हाला आपल्याला वाटतं अवघड आहे, पण अवघड काहीच नाही. मनातून इच्छा जर असली आणि श्रद्धा असली तर कोणतीच गोष्ट मैत्रिणींना अवघड नाहीये. अशा पद्धतीने हे पशुपती व्रताची मांडणी आहे, त्याचबरोबर पशुपती व्रताचे नियम आहेत. अशा पद्धतीने हे व्रत करायचं आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे. मैत्रिणी, 100% मनातली इच्छा आपली ह्या व्रताने पूर्ण होते. अनुभव सिद्ध हे व्रत आहे, तुम्ही नक्कीच करून पहा. पशुपती व्रत हे भगवान शंकराचं व्रत आहे आणि खरंच खूप प्रभावी आहे. मित्र, अशा पद्धतीने हे व्रत करायचं आहे. शंकर भगवान म्हणजे आपले स्वामीच आहेत, स्वामींचाच अवतार आहे.
आणि शंकर भगवानाला प्रार्थना करा. जेवढी होईल शक्य होईल तेवढी तुम्ही प्रत्येक सोमवारी, त्याचबरोबर मैत्रिणीनं रोजच तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करत जा. अशा पद्धतीने ही व्रताची पूजा आहे, तुम्ही नक्कीच करून पहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री शिवाय नमस्तुभ्यं.